मंगळवारी हडपसर मधील 17.5 नळी येथील मुंढवा जॅकवेल प्रकल्पातील पाणी ओव्हरफ्लो झालं. सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घुले वस्ती परिसरात मोठी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली होती. घुले वस्तीतील सुमारे 50 झोपड्यांमध्ये पाणी शिरलं. येथील गोरगरीब नागरिकांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दहिवडी परिसरातील मांजरे वस्ती इथं अवघ्या 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. मुलाच्या डोक्यावर आणि पोटावर खोल जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस तपास सुरू असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 5 गाड्यांच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खोपोलीजवळ नवीन बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सदाशिव पेठेत चारुदत्त अपार्टमेंट इथं मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सीमा भिंत, गॅलरी आणि जिन्याचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत इमारतीतील रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाने कारवाई करीत 5 महिला व 5 पुरुष अशा एकूण 10 जणांना तसेच एका श्वानालाही सुरक्षितपणे बाहेर काढले. पुणे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश पी.बी. पाटील यांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम सूर्यभान खेडेकर आणि प्रकाशक किशोर साहेबराव कडू यांना निर्दोष मुक्त केले. ब्राह्मण समाजाविरोधात भडकाऊ लिखाण केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात बन गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.